सामान्य नागरिकाचे आतोनात हाल होते, आता तोंडात पाणी जायची वेळ आलेली आहे सामान्य नागरिकाची. अशी परिस्थिती असताना त्यांनी आडमुठं धोरण घेऊन कोणत्याही परिस्थितीत 524 मीटर आम्ही उंची करणार अशा पद्धतीचा वल्गना गेल्या महिन्यापासून चालू केला. आणि धरण तुमचं, अरे धरण तुमचं, अरे धरण तुमचं, शेतकरी एकजुटीचा, धरण तुमचा, शेतकरी एकजुटीचा. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन, बेलगाम मध्ये जे आपल्या देशाच्या नागरिकांवर अत्याचार झाला, जे मारले गेले त्यांच्याकरता आणि त्यानंतर झालेल्या युद्धामध्ये आपले शहीद चालणार नाही तर केंद्राकडे लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारणं स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, ज्याचा उल्लेख अनेकांनी केला. वडनेरे कमिटी, मुळात या वडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत, हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील, परंतु त्यांनी जे म्हणलेलं आहे अलमट्टीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही, तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार. आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वडनेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा, नवी कमिटी नेमा आणि 4 शेतकरी आमचे त्यात घ्या, 4 शेतकरी आमचे त्यात घ्या. आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमट्टीचा परिणाम नेमका आमच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे. या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या 3 जिल्ह्याचा अर्थकारणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे. त्यामध्ये शेतकरी, कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या राज्याचा GDP ला हातभार या ठिकाणी लागतोय, हे महाराष्ट्र शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमचे घर बुडतात, कारण आजपर्यंत 80-90 वर्ष ना बुडणारी आमची घरं ही तुम्ही उंची 519 झाल्यावर बुडलेली आहेत. आणि म्हणून ह्या शेतकरी असतील, शहरं असतील, ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे. दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहसील खासदारी बोलले, शाहू महाराजही आहेत, मी आहे, आम्ही ह्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे. तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे, मात्र अजूनही वक्ते बोलणार आहे, तर तुमच्या ह्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो नसतो. शेतीचं नुकसान सुचलं, ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी आपली घरं पडलेली दुर्दैवाने पाहिली, अशा सगळ्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना जपासण्याकरता आम्हाला पूर्ण हायवे सुद्धा बंद करावा लागला, तरी या शेतकऱ्यांच्या ताकदीने आम्ही तो हायवे बंद करू आणि या झोपलेल्या राज्य सरकारला भाग पाडू की तुम्ही कर्नाटक सरकारशी चर्चा करून जे काय हा अलमट्टी धरणाच्या उंची बाबतीत या ठिकाणी निर्णय होतोय त्याच्यातला एक तोडगा काढून मार्ग काढला पाहिजे. दृष्टीनं सर्वात महत्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण पक्ष, गट, तट हे सगळे बाजूला ठेवू, सगळ्यांनी एकजुटीनं हा लढा आपण दिला पाहिजे. निश्चितपणे कर्नाटक सरकारची उंची वाढवण्यासाठी म्हणून जवळपास 10 वर्षापासूनची तयारी, त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज त्या ठिकाणी तयार आहे. पण हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या माणसांनी सुद्धा जे लोकप्रतिनिधी गेल्या 10-15 वर्षापासून जे होते त्यांना सुद्धा कल्पना देणं हे अभिप्रेत होतं. पण आमचं जलसंपदा खाते किती सक्षम आहे हे सुद्धा आता विचार करण्यासारखी गोष्ट त्या निमित्तानं ह्या ठिकाणी अधोरेखित होते. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सुद्धा तेवढंच जागृत राहणं हे निश्चितपणे आपली जबाबदारी आहे. निश्चितपणे मला मी परवाच आदरणीय बंटी पाटील साहेबांना सांगितलं की अंकली पुलावर आपण ह्या ठिकाणी रस्ता रोको करतोय. अंकली पुलावर रस्ता रोको म्हणजे आम्ही सांगलीवाले आम्ही पाण्यात बुडणारे आहेत, आम्ही इकडे शिरोळवाले, कोल्हापूरवाले पाण्यात बुडणार आहे. म्हणजे आता हे आम्ही जे मगासपासून सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलोय, अजून 12-1 वाजेपर्यंत आमचं हे चालणार आहे. म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आंदोलन आता हे झालं, हे आमचं आत्मक्लेश आंदोलन झालं. आता इथनं पुढचं जे आंदोलन होईल, पण राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी बुधवारी आपल्याला मंगळवारी
सॉरी मंगळवारी का बुधवारी बुधवारी मीटिंग बोलवलेली आहे. निश्चितपणे त्यामध्ये काही ठोस भूमिका झाली तर निश्चितपणे ठीक आहे, नसलं तर पुढच्या जो टप्पा आपला असेल तो कोगनोली टोल नाक्यावर हायवे बंद. कारण जोपर्यंत आम्हाला जसं महाराष्ट्र सरकार आम्ही नुसतं आत्मक्लेश करायचा नाही तर ज्याला पाण्याचा लाभ होणार आहे त्याला सुद्धा आमची एकंदरीत तीव्रता ही कळली पाहिजे. कर्नाटकला सुद्धा आमची आमचे जर हे तीव्रता जर कळली नाही तर ह्याचा काही सुद्धा उपयोग नाही. नुसतं आम्ही आमचा आत्मक्लेश करण्यामध्ये काही फायदा नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो लढा उभा करायला लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट तट पक्ष विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करण्याचा निर्णय घेऊ. मगाशी खासदार दर्शील माने साहेबांनी सुद्धा सांगितले, केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी बैठक लावली आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसामध्ये ह्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका घेणार आहे त्याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे. नसलं तर 15 दिवसानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं आंदोलन करायची तयारी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं ठेवूया. एवढं आपल्याला यासाठीच म्हणून सांगतो.